आमदार श्री संजय गोविंद पोतनीस. आमदार श्री संजय गोविंद पोतनीस. तर श्री संजय गोविंद पोतनीस हे यांचा जन्म 19 जुलै 1955ला पारदेश गोवा येथे झाला. त्यांचं शिक्षण 12वी झालं असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी व कोकणी या भाषा येतात. त्यांच्या पत्नी श्रीमती सुनयना असून त्यांना एक मुलगा आहे आणि राजकीय व सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. शिवसेनेचे ते नेते कार्यकर्ते आहेत आणि 175 कलिना जिल्हा मुंबई उपनगर इथून ते 2019च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. तर त्यांचं जे कार्य आहे मतदारसंघामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये, तर त्या संदर्भातली ही एक थोडीशी माहिती अशी की अखिल भारतीय सुप्रीमो क्रिकेट स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्यानंतर मुंबई स्तरावरील आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष त्यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केलेलं असून गोवा येथील राज्यस्तरीय एकांकिका नाट्य स्पर्धेत त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे. त्यानंतर लोकसत्ता आणि गिरनार यांच्याकडून उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून त्यांना प्रथम पुरस्कारही मिळालेला आहे आणि गरीब विद्यार्थ्यांना आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचं वाटपही त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आरोग्य शिबिराचं ते आयोजन करतात आणि त्यानंतर कला दिग्दर्शक म्हणून व अंतर्गत सजावटकार नाट्य निर्माता म्हणून ते प्रसिद्ध असून रंग्या रंगीला रे, तक्षकिया या नाटकाची त्यांनी निर्मिती केली. वाकोला येथील महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक वाटप त्यांनी केलेलं असून अनेक गरीब व विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शैक्षणिक सोय त्यांनी केली आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले असून रुग्णांना मदतही त्यांनी केली. कबड्डी प्रशिक्षण सहयोगाचं आयोजनही केलेलं आहे. त्यानंतर अनेक उत्सवाचं आयोजन त्यांनी केलेलं असून कारगिल युद्धाच्या वेळी जवानांना त्यांनी भरपूर शिबिरांचं आयोजन केलं. त्यानंतर गरीब रुग्णांना मदत केली. 1992च्या 97 शिवसेनेमध्ये ते शाखाप्रमुख होते आणि सन 2014 पासून शिवसेना विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे. 1997 ते 2002ला ते व 2007 ते 2012ला ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते आणि 2007 व 2008 तसेच 2009 व 2010ला ते बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यानंतर 1997 ते 2000ला स्थापत्य समितीचं ते सदस्य होते. तसेच 2000 ते 2002मध्ये विधी समितीचे ते सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर मुंबई महानगरपालिका 2014 ते 2019ला ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले. तसेच 2015 व 2018ला जिल्हा पर्यावरण समितीचे ते सदस्य होते. तसेच आमदार निवास व्यवस्था समितीचे ते 2015 ते 2017ला सदस्य होते. तसेच 2017 व 2019ला अल्पसंख्याक कल्याण समितीचे ते सदस्य होते आणि ऑक्टोबर 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली. त्यांना क्रिकेट, कॅरम, मराठी व हिंदी गाणे ऐकणे, नाटक पाहणे हा त्यांचा एक विरंगुळा किंवा छंद आहे. त्यांनी सिंगापूर, बँकॉक, दुबई, हाँगकाँग, मलेशिया, मॉरिशस इत्यादी देशाचा अभ्यास दौरा सरकारमार्फत केलेला असून ते 204-2 मयूरांगण, वसुधा हाऊसिंग कॉलनी, आल्टो, सांताक्रूज, पणजी, गोवा येथे त्यांचं राहण्याचं निवासस्थान असून तसेच G1 पुष्पमंगल अपार्टमेंट, राजेंद्र कांबळे मार्ग, यशवंत नगर, वाकोला, सांताक्रूज पूर्व, मुंबई येथे त्यांचं ऑफिस कार्यालय आहे. आणि आता
हे जे आपले जे निवडून आले आपले संजय गोविंद पोतनीस 2019ला 175 कलिना या मतदारसंघातून जे निवडून आले आमदार संजय गोविंद पोतनीस, तर त्यावेळेस जे मतदान झालं ते 1,18,581 इतकं मतदान झालं आणि त्यापैकी आमदार संजय गोविंद पोतनीस यांना 43,319 शिवसेनेचे मतं मिळाली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध जॉर्ज आब्राहम हे होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे, त्यांना 38,388 इतकी मतं मिळाली. म्हणजे फक्त 5,000 मताचा फरक येथे त्यांच्यात आणि या पोतनीस यांच्यामध्ये पडला. त्यानंतर तिसरे जे उमेदवार होते श्री संजय तुर्डे, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते. यांनी चांगली मतं घेतली आणि 22,405 इतकी मतं त्यांना मिळाली. त्यानंतर नोटालाही 3,012 इतकी मतं मिळाली आणि त्यानंतर श्रीमती मनीषा चव्हाण या वंचित बहुजन आघाडीच्या होत्या, यांना जवळजवळ 2,979 म्हणजे 3,000 मतं मिळाली. तर या संजय गोविंद पोतनीस आमदार यांच्या विरोधात जवळजवळ साधारण 60-70 हजार इतकी मतं त्यांच्या विरोधामध्ये आहेत. आणि एक परिस्थिती जर बघितली तर आता जो प्रकार घडलेला आहे दरम्यानच्या काळामध्ये, की एक जे शिवसेना हा पक्ष फुटला, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटला आणि त्यानंतर काँग्रेस आणि भाजप या पक्षाला एक या पक्षांचा गट जाऊन मिळाला. म्हणजे भाजपला एक राष्ट्रवादी काँग्रेसचा गट जाऊन मिळाला आणि दुसरा गट आपल्या राष्ट्रवादीचा तोही काँग्रेसला जाऊन मिळाला. म्हणजे अशा प्रकारे एक 2 ठिकाणी या पद्धतीचं एक पक्षफुटीचं काम झालेलं आहे. म्हणजे अर्धे पक्ष राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, शिवसेनेचे 2 भाग झाले आणि त्यापैकी एक भाग काँग्रेसला मिळाला राष्ट्रवादीचा, एक भाग भाजपला मिळाला राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा एक भाग काँग्रेसला मिळाला आणि दुसरा भाग BJPला मिळाला. त्यामुळं यावेळेस मतदारसंघामध्ये तिकीट मिळण्यापासून ते निवडून येईपर्यंत प्रचंड कष्ट किंवा ताण करणार आहे. त्यामध्ये आता येथे या जागेवर काँग्रेसही हक्क सांगू शकतो किंवा शिवसेनाही हक्क सांगू शकतो या मतदारसंघामध्ये. आता येथे शेवटी प्रचार, पैसा, खर्च हा एक भाग निवडणुकीमध्ये महत्त्वाचा राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवाराचं किंवा आमदाराचं जे कार्य असेल त्यावर आमदाराची स्थिती निवडून येणार की नाही येणार हे ठरणार आहे. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण भारतात मराठी लोकात अतिशय प्रसिद्ध चॅनल असून या चॅनलला जास्तीत जास्त आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या या मतदारसंघातून कलिनामधून कोण उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येईल किंवा हेच आमदार परत निवडून येतील या संदर्भामधल्या कॉमेंटही करा आणि जास्तीत जास्त आमच्या या ATM न्यू वर्ल्ड राजसत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा.